आज परतूर शहरातील अनेक समस्येबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट परतूर कपिलभाई आकात यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनामध्ये हे आज निवेदन सादर केलेलं आहे की शहरामध्ये अत्यंत अस्वच्छता, गलिच्छ आणि आरोग्याला धोका होण्याची परिस्थिती शहरामध्ये निर्माण झालेली आहे। अनेक वेळा निवेदन देऊन, अनेक वेळा तोंडी सांगून नगरपालिका हे सर्रासपणे शहरामध्ये दुर्लक्ष करत आहेत। गटारं पूर्ण भरलेली आहेत, पावसाचं पाणी जागोजागी थांबत आहे, त्यावर मच्छर तयार होत आहे आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। अनेक दवाखान्यामध्ये लोक आरोग्याच्या दृष्टीने त्रस्त झालेले आहेत। ताप आहे, पळसा आहे, अनेक प्रकारचे या ठिकाणी रोग नागरिकांना होत आहे। विशेष म्हणजे मोकाट कुत्र्यांचा इतका ताप झालेला आहे, या मोकाट कुत्र्यांचा सुद्धा नगरपालिकेने या ठिकाणी बंदोबस्त करावा अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आग्रहाची मागणी आहे। नसता आम्ही तीव्र आंदोलन छेडू। तसे तर अनेक रस्त्याचेही प्रश्न आहेत, याच्यावर मी काही बोलणार नाही। अनेक वेळा त्याबाबतीत आम्ही निवेदनही दिलेलं आहे आणि याआधी आम्ही नगरपालिका स्थलांतर झाल्यानंतर नगर परिषद परतूर हे नाव टाकलं, परंतु उर्दूत हे नाव टाकावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर येत्या 2 दिवसात याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास आम्ही आमच्या हातानं या ठिकाणी उर्दूमध्ये नाव टाकू। धन्यवाद। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं नगरपालिकेला आम्ही हे निवेदन दिलं आहे। परतूर शहरातील सर्व मूलभूत समस्या सोडविण्यास परतूर नगरपालिका ही सपशेल अपयशी ठरलेली आहे। त्याचं मुख्य कारण या नगरपालिकेला कायमस्वरूपी CO नव्हता। आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी आलेले आहेत, त्यामुळे आम्ही हे निवेदन आज देण्याचा त्यांना प्रयत्न केला, पण ते आजही हजर नाही। परतूर शहरातील नाले सफाईचा प्रश्न हा अत्यंत गंभीर बनलेला आहे। नाल्यामध्ये सर्रास प्लास्टिकयुक्त गाळ भरलेला असल्यामुळं व सध्या पाऊस चालू असल्यामुळं ते नाल्यातील गढूळ पाणी रस्त्यावर येऊन स्वच्छतेचा व रोगराईचा प्रश्न निर्माण झालेला आहे। परतूर शहरामध्ये आज हिवतापाचे व तापाचे प्रत्येक घरी एक तरी रुग्ण आहे व परतूर शहरातील जेवढे दवाखाने आहेत तेवढे आज हिवतापानं, सर्दी तापानं गच भरलेले आहेत। तरी नागरिकाच्या या आरोग्याच्या प्रश्नावर नगरपालिका काहीच कार्यवाही करायला तयार नाही। या नगरपालिकेचे कारभार मोठ्या बहादुरकीनं सांगत होते की आम्ही 30 वर्षे या नगरपालिकेवर आमची सत्ता आहे, ह्या कर्मचाऱ्याला आम्ही आणलं, त्याला आणलं। मग हे सत्ताधारी काय 30 वर्ष आपली तिजोरीच भरली काय? अरे आज लोकांच्या प्रश्नावर तुमचं थोबाड काऊन बंद आहे? या ना तुम्ही रस्त्यावर। नुसत्या सत्तेचा मलिदा चाकणाऱ्यांनो, माझं आव्हान आहे, जनतेच्या प्रश्नावर या। आज परतूरची शहरवासीय मूलभूत समस्येला एवढे त्रस्त आहेत। आज गाव विभागात पारदीवाडा व लड्डा कॉलनीमध्ये काल परवा मोकाट कुत्र्याने 3 लहान मुलांना चावा घेतला। या कुत्र्याचा बंदोबस्त कोण करणार? नगरपालिकेला आमचं आव्हान आहे की या मोकाट कुत्र्याचा प्रश्न व स्वच्छतेचा प्रश्न 8 दिवसात निकाली काढावा। तसेच धूर फवारणीचं काम 2-3 दिवसात तात्काळ सुरू करावं असं आवाहन मी या नवीन आलेल्या COंना देतो। एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।